नवीन टॉपिक स्टार्ट करतोय आपण मॅथमॅटिकल लॉजिक. तर मॅथमॅटिकल लॉजिक मध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय स्टेटमेंट. तर कोणतीही स्टेटमेंट आहे ती एक तर ट्रू असू शकते किंवा फॉल्स असू शकते किंवा ती स्टेटमेंटच नसू शकते किंवा ती स्टेटमेंटच नसू शकते. या तीनच पॉसिबिलिटी आहेत. आता हाऊ आर यू स्टेटमेंट आहे का? नाही. बरोबर आहे. हाऊ आर यू ही स्टेटमेंट आहे का? बरोबर आहे. आता फॉर एक्झाम्पल एक स्टेटमेंट घेतली आपण, 6 into 4 = 25. ही एक स्टेटमेंट आहे, पण ही स्टेटमेंट कोणती आहे? इज इट ट्रू? नो. म्हणजे ही स्टेटमेंट काय आहे? फॉल्स. फॉल्स इज डिनोटेड बाय एफ. फॉल्स कशाने डिनोट करतो आपण? एफ ने. हे थोडं बेसिक सांगतोय मी तुम्हाला, बाकी काहीच नाही. हे फक्त समजून घे, बाकी काहीच नाही. एक्स्ट्रा काहीही करण्याची गरज नाही. व्हॉट आर यू डुईंग ही स्टेटमेंट आहे का? सांगा. व्हॉट आर यू डुईंग? व्हॉट आर यू डुईंग? ही स्टेटमेंट नाहीये. ही काय नाहीये? स्टेटमेंट. स्टेटमेंट म्हणजे काय? ज्याच्यामध्ये क्वेश्चन मार्क नाहीये. जेव्हा तुम्हाला काहीतरी प्रश्न विचारला जातोय किंवा असं वेगळ्या फॉर्मॅटमध्ये रिक्वेस्ट केलेली आहे किंवा असे काही सेंटेन्स आहे, त्याला काय स्टेटमेंट म्हणत नाही आपण. आता स्टेटमेंटमध्ये स्टेटमेंट जर दिलेली असेल आणि तुम्हाला सिम्बॉलचा वापर करायचा असतो. कशाचा वापर करायचा असतो? सिम्बॉल. तर सिम्बॉल काय ते समजून घ्या. तर महत्वाचे सिम्बॉल आहेत, वन बाय वन शिकवत. फर्स्ट सिम्बॉल आहे, याला म्हणतो मुलांना आपण ऑर. या सिम्बॉलचा वापर कशासाठी करतो आपण? ऑर. याला काय म्हणतो आपण? ऑर. सेकंड, हा जो सिम्बॉल आहे तो कशासाठी वापरतो आपण? अँड. कशासाठी वापरतो मुलांना? अँड. आणि थर्ड जो सिम्बॉल आहे तो आपण वापरतो, याला म्हणतो आपण इम्प्लाइज. त्यांना काय म्हणतो आपण? त्याला सिंगल इम्प्लाइज. पण हा सिम्बॉल वापरतो मुलांना आपण इफ आणि देन स्टेटमेंट जर दिलेली असेल. काय स्टेटमेंट दिलेली असेल? इफ आणि देन, तर हा सिम्बॉल वापरतो. फोर्थ सिम्बॉल आहे डबल इम्प्लाइज. त्याला काय म्हणतो आपण? डबल इम्प्लाइज. तर हा सिम्बॉल कशासाठी वापरतो आपण? इफ अँड ओनली इफ. इफ अँड ओनली इफ प्लस आय डबल एफ म्हणून सुद्धा लिहितात. काय लिहितात? आय डबल एफ. रिमेंबर दिस, आय डबल एफ कुठे आलं किंवा इफ अँड ओनली इफ आलं तर तिथे हा सिम्बॉल यूज करतो. फिफ्थ, निगेशन. या सिम्बॉलला काय म्हणतो आपण? निगेशन. आणि हा सिम्बॉल वापरतो आपण नॉट साठी. त्यासाठी वापरतो मुलांना हा सिम्बॉल नॉट साठी. आता याला ह्या सिम्बॉलला त्याच्या नावानेच ओळखतात, ऑर नेच. सेकंड सिम्बॉलला पण अँड नेच. इफ अँड देन त्या सिम्बॉलला नावाने ओळखतो आपण मुलांना सिंगल इम्प्लाइज. काय म्हणतो आपण त्याला? सिंगल इम्प्लाइज. ठीक आहे. आणि याला काय म्हणतो मुलांना आपण? डबल इम्प्लाइज. याला म्हणतो आपण मुलांना निगेशन. ठीक आहे. आता बघा सिम्बॉल दिलेले तुम्हाला तुम्हाला लक्षात येईल. सिम्बॉलिकल फॉर्म मध्ये लिहायचे आपल्याला. एक्झाम्पल आहे एक्सप्रेस. एक्झाम्पल एक्सप्रेस द फॉलोइंग
स्टेटमेंट in symbolical form. Example first, 2 is an even number. 2 is an even number and 25 is a perfect square. तर मला सांगा दोन्ही जे सेंटेन्स आहे ते कोणत्या याने डिनोट केलेले आहेत, जॉईन केलेले आहेत, अँड कशाने डिनोट केलेले आहे, अँड लेट. मग तुमचा पी कोण झाला? 2 is an even number. लेट क्यू ला काय कन्सिडर केलं? 25 is a perfect square. मग सिम्बॉलिकल फॉर्म काय झाला मुलांना? तर symbolic form is P and symbol कसं आहे मुलांना बघा, and काय झालं तुमचा symbolic form. नेक्स्ट example number second. example number second है a school is open. A school is open or there is a holiday. There is a holiday. मला सांगा मुलांना कसं करणार? लेट पी ला काय कन्सिडर करणार? अ स्कूल इज ओपन. मग क्यू काय कन्सिडर करणार मुलांना? देयर इज अ हॉलिडे. देयर इज अ हॉलिडे. मग द symbolic फॉर्म इज. मला सांगा सेंटेन्स कशाने हे केलेलं आहे, जॉईन केलेलं आहे, ऑर म्हणजेच आईल पी ऑर क्यू. आईल पी ऑर क्यू. नेक्स्ट एग्जाम्पल नंबर थर्ड एग्जाम्पल है दिल्ली is in India. But Dhaka is not in Sri Lanka. मग सेंटेन्स कसं लिहिणार मुलांना? लेट टी काय लिहिणार? दिल्ली इज इन इंडिया. क्यू काय लिहिणार मुलांना? क्यू लिहिणार धक्का इज नॉट. हे सेंटेन्स मध्ये घेत नाही आपण, कारण की नॉट साठी आपल्याकडे सिम्बॉल आहे, म्हणजे त्याला निगेशन ने डिनोट करतो. म्हणजेच काय सेंटेन्स घेणार? इज इन श्रीलंका. मला सांगा सिम्बॉलिक फॉर्म काय होईल याचा? नीट ऑब्झर्व कर. बट म्हणजे काय असतं? बट म्हणजेच अँड, बरोबर आहे. मग त्याला सिम्बॉलिकल फॉर्म मध्ये कसं लिहिणार मुलांना? पी अँड
बट इथे सेंटेन्स कशाने आहे, नॉट निगेशन आहे, म्हणजेच निगेशन ऑफ क्यू आलेलं, आपण त्याला निगेशन ऑफ क्यू. रिमेंबर दिस. यामध्ये खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात, समजून घ्या. नेक्स्ट एक्झाम्पल, एक्झाम्पल नंबर 4. इफ volume is increases, volume is increases, then pressure is decreases. बघा, सेंटेन्स इफ आणि देन ने जोडलेला आहे, म्हणजेच काय, सिंगल इम्प्लाइज. मग लेट पी इज काय, व्हॉल्यूम इज इन्क्रीजेस. क्यू सेंटेन्स दिलेलं आहे, प्रेशर इज डिक्रीजेस. मग सेंटेन्स कशाने जोडलेलं आहे, द सिम्बॉलिक फॉर्म. काय होईल सिम्बॉलिक फॉर्म, पी सिंगल इम्प्लाइज. लक्षात ठेव. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल नंबर 5. फिफ्थ एक्झाम्पल आहे, 3 + 8 is greater than or equal to 2 if and only if 5 into 4 is less than 25. सेंटेन्स कशाने जोडलेलं मुलांना, इफ अँड ओनली इफ. बरोबर आहे. मग ही स्टेटमेंट काय आली तुमची, पी. लेट पी 3 + 8 is greater than or equal to 2 and q 5 into 4 is less than or equal to 25. if and only if सेंटेन्स कशाने जोडलेलं मुलांना, डबल इम्प्लाइज. द सिम्बॉलिक फॉर्म काय होईल मग याचा, पी डबल इम्प्लाइज क्यू. हे झालं खूप बेसिक, हे काय झालं खूप बेसिक. आता इथून मजा आहे. आता इथं मुलांना कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. काय येतं, कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट. कॉन्व्हर्स. त्याच्या अगोदर पहिले तुम्हाला हे सांगतो, जर स्टेटमेंट पी इम्प्लाइज क्यू दिलेला असेल, काय दिलेलं असेल, पी इम्प्लाइज क्यू, तरच पॉसिबल. काय, तरच पॉसिबल आहे. तरच आपण त्याचा कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काढू शकतो. आता नेमकं कॉन्व्हर्स काय असतं, इनव्हर्स काय असतं आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काय असतं. कॉन्व्हर्स म्हणजे सेंटेन्सला क्यू इम्प्लाइज पी लिहायचं. काय लिहायचं, क्यू इम्प्लाइज पी. व्हॉट इज इनव्हर्स, दोघांचं निगेशन. निगेशन ऑफ पी इम्प्लाइज निगेशन ऑफ क्यू. व्हॉट इज कॉन्ट्रा पॉझिटिव्ह, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह म्हणजे यांना पण रिव्हर्स करायचं, निगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज निगेशन ऑफ क्यू. हे सगळ्यात महत्वाचं. काय सांगितलं मुलांना, कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. तर कॉन्व्हर्स काय सांगितलं मुलांना, स्टेटमेंट काय लिहायची, क्यू इम्प्लाइज पी, काय लिहायची, क्यू इम्प्लाइज पी. नंतर काय शिकलो मुलांना, इनव्हर्स. इनव्हर्स म्हणजे काय, निगेशन ऑफ पी इम्प्लाइज निगेशन ऑफ क्यू. आणि नंतर शिकलो मुलांना आपण कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. काय मुलांना, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह निगेशन ऑफ क्यू. काय शिकलो, निगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज निगेशन ऑफ, ते झालं कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. एक्झाम्पल नंबर 1. if a function, if a
function is differentiable, differentiable, then it is continuous. आता मला सांगा पहिले, सगळ्यात पहिले आपल्याला पी काय दिलेलं आहे? पी दिलेला आहे अ फंक्शन इज डिफरन्शिएबल. क्यू काय दिलेला मुलांना? क्यू दिलेला आहे. क्यू काय दिलेला आहे? अ फंक्शन इज कंटिन्युअस. बरोबर आहे. आता आपल्याला काय काढायचं? कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह. काय काढायचंय? कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह. सगळ्यात पहिले आपण कॉन्व्हर्स काढूयात. काय मुलांना कॉन्व्हर्स? कॉन्व्हर्स म्हणजे काय? क्यू इम्प्लाइज पी. बरोबर की नाही? व्हॉट इज कॉन्व्हर्स? क्यू इम्प्लाइज पी. मग सेंटेन्स काय होईल सांगा बरं? सेंटेन्स होईल अ फंक्शन इफ, कारण की इम्प्लाइज आहे ना. इफ अ फंक्शन is continuous, if a function is continuous, then it is differentiable, then it is differentiable. बरोबर आहे. नेक्स्ट आता आपल्याला काय काढायचं आहे मुलांना? कॉन्व्हर्स नंतर इनव्हर्स. काय काढायचं? इनव्हर्स. व्हॉट इज इनव्हर्स? निगेशन ऑफ पी इम्प्लाइज निगेशन ऑफ क्यू. आता बरेच जण चूक काय करतात की ह्याच सेंटेन्सला वापस खाली लिहितात, चुकतात इथं. निगेशन ऑफ पी, पी सेंटेन्स काय दिलेला आपल्याला? अ फंक्शन इज डिफरन्शिएबल. याचा निगेशन काय राहील मुलांना? अ फंक्शन इज नॉट डिफरन्शिएबल. बरोबर आहे की नाही? अ फंक्शन इज नॉट डिफरन्शिएबल, then it is not continuous. बरोबर आहे. नेक्स्ट याच्यानंतर आता राहिलं शेवटचं कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. व्हॉट इज कॉन्ट्रा पॉझिटिव्ह? निगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज निगेशन ऑफ पी. मग काय होईल मुलांना? अ फंक्शन इज not continuous, then it is not differentiable, not differentiable. गुड. इफ पासून स्टार्ट करायला पाहिजे. मी ते विसरलो होतो इफ लायचं. इफ आणि देन पाहिजे सेंटेन्स मध्ये. व्हेरी गुड. इफ आणि देन पाहिजेच, कारण की आपण इफ आणि देन पासून स्टेटमेंट स्टार्ट करतो. गुड, व्हेरी गुड. चल सेंटेन्स एक्झाम्पल नंबर सेकंड. तुम्ही पण ट्राय करा, मी पण ट्राय करतो. एक्झाम्पल नंबर सेकंड आहे. इफ इट्स रेन्स, if it rains, then the match will be cancelled. Match will be cancelled. But let
पी काय कन्सिडर करणार मुलांना? इट रेन्स. आणि क्यू काय कन्सिडर करणार मुलांना? द मॅच विल नाही वापरू शकणार. द मॅच गेट्स कॅन्सल. जेव्हा आपण सेंटेन्स वापरू पी इम्प्लाइज क्यू तेव्हाच आपल्याला वापरतोय. बरोबर आहे. नेक्स्ट आपल्याला सगळ्यात पहिले काय करायचं मुलांना? कॉन्व्हर्स. व्हॉट इज कॉन्व्हर्स? क्यू इम्प्लाइज पी. मग सेंटेन्स काय होईल मुलांना? इफ द मॅच गेट्स कॅन्सल. Match gets cancelled, then it rains. हा झाला तुमचा कॉन्व्हर्स. नंतर इनव्हर्स. काय मुलांना इनव्हर्स? निगेशन ऑफ पी इम्प्लाइज निगेशन ऑफ क्यू. तर पी इम्प्लाइज क्यू काय होईल मुलांना? वाक्य इफ इट डज नॉट रेन्स then the match will not be cancelled. Last, contrapositive. Contrapositive म्हणजे negation of Q implies negation of P. तर काय होईल? if the match is not cancelled, then it does not rain. आता आपण शिकणार आहे मुलांना ट्रूथ टेबल. काय शिकणार आहे? ट्रूथ टेबल. हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट. हाच मुलांच्या लक्षात राहतो. मी जसं सांगतो तसं लक्षात ठेवा. आता मला सांगा मुलांना, दोन स्टेटमेंट घेऊयात आपण, पी आणि क्यू. बरोबर आहे. किती स्टेटमेंट घेतल्या मुलांना आपण? पी आणि क्यू. एक काम करतो मी, पहिले टेबल ड्रॉ करतो.
तर समजून घ्या पहिले ट्रूथ टेबल जो आहे तो कसा लक्षात ठेवायचा आणि स्ट्रॅटेजी काय लक्षात ठेवायची. सगळ्यात पहिले पी आणि क्यू दोन स्टेटमेंट आहेत. ते एक तर दोन्ही ट्रू असू शकतात, पण लक्षात कसं ठेवायचं ते बघा. पी ला लक्षात ठेवायचं TTFF काय सांगितलं. पी ला काय लक्षात ठेवायचं TTFF आणि क्यू ला लक्षात ठेवायचं मुलांना TFTF. हे सगळ्यांसाठी सेमच बघा. एक तर दोन्ही स्टेटमेंट ट्रू असू शकते, किंवा पहिली स्टेटमेंट ट्रू दुसरी फॉल्स, किंवा पहिली फॉल्स दुसरी ट्रू, किंवा दोन्ही फॉल्स असू शकतं. बघा पहिला दोन्ही ट्रू असू शकतात, किंवा पहिली ट्रू दुसरी फॉल्स असू शकते, किंवा पहिली फॉल्स दुसरी ट्रू असू शकते, किंवा दोन्ही फॉल्स असू शकतं. याच्या व्यतिरिक्त कोणतीच पॉसिबिलिटी येत नाही. म्हणून लक्षात ठेवायचं पी ला काय लिहायचं TTFF आणि क्यू ला काय लक्षात ठेवायचं TFTF. नेक्स्ट आता निगेशन. मग मला सांगा निगेशन ऑफ पी. निगेशन ऑफ पी म्हणजे जर स्टेटमेंट ट्रू असेल तर ती काय कन्वर्ट होईल मुलांना फॉल्स. मग ते काय होईल मुलांना फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू. मग सिमिलरली निगेशन ऑफ क्यू काय होईल सांगा बरं का मुलांना. ट्रू जर असेल तर फॉल्स म्हणजे फॉल्स ट्रू फॉल्स. बरोबर आहे. आता सगळ्यात पहिले पी ऑर क्यू साठी. कशासाठी मुलांना पी ऑर क्यू साठी तर सिम्बॉल बघायचा. बघा कसा आहे सिम्बॉल ऑर. मी इथे लिहितो खाली हिंट, त्याला लक्षात ठेवायची. आता मला सांगा सिम्बॉल ऑर असा आहे. सिम्बॉल ऑर असा आहे बरोबर आहे. ऑर असा आहे तर आपण याला असं लिहू शकतो का बघा. तर याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, याच्यामध्ये फॉल्स 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 असतो. काय असतो फॉल्स 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 असतो. बघा फॉल्स 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 असतो. अदरवाईज सगळ्या व्हॅल्यू ज्या असतात ट्रू 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 असतो, ट्रू फॉल्स पण ट्रू असतं, आणि फॉल्स ट्रू पण काय असतं लक्षात ठेवा. काय सांगितलं सिम्बॉल ऑर असा आहे. आर असं आहे तर लक्षात काय सांगितलं फॉल्स फॉल्स काय असतं फॉल्स, अदरवाईज सगळ्या व्हॅल्यू काय असतं ट्रू. नेक्स्ट नेक्स्ट सिम्बॉल आहे मुलांनो अँड. अँड सिम्बॉल असा असतो तर याच्यामध्ये ट्रू 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 असतं. काय असतं ट्रू 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 असतं. लक्षात ठेवा हे सिम्बॉल खूप महत्वाचे. काय अँड काय सांगितलं मुलांना ट्रू 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 असतं, अदरवाईज सगळ्या व्हॅल्यू काय असतात फॉल्स. तर पी अँड क्यू तर ट्रू ट्रू काय असतं मुलांना ट्रू, बाकीच्या व्हॅल्यू काय असतात फॉल्स. बाकी काही पण टर्म आली तर उत्तर काय असतात मुलांना फॉल्स. लक्षात ठेवा. नेक्स्ट सिंगल इम्प्लाइज. सिंगल इम्प्लाइज सिम्बॉल असा असतो तर याच्यामध्ये लक्षात ठेवा याच्यामध्ये ट्रू याला एफ म्हणा. जो असा एरो आहे त्याला काय म्हटलं आपण एफ. तो ट्रू फॉल्स काय असतं फॉल्स. तो ट्रू फॉल्स कुठे दिसते बघा. ट्रू फॉल्स काय असतं मुलांना फॉल्स, अदरवाईज सगळ्या व्हॅल्यू काय असतात ट्रू. अदरवाईज सगळ्या व्हॅल्यू काय असतात मुलांना ट्रू. आणि तसंच डबल इम्प्लाइज. तर डबल इम्प्लाइज सिम्बॉल असा असतो मुलांना. तर याच्यामध्ये लक्षात ठेवा फॉल्स ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स असतं, म्हणजे ट्रू फॉल्स फॉल्स असतं, आणि फॉल्स ट्रू पण काय असतं मुलांना फॉल्स असतं, अदरवाईज सगळ्या व्हॅल्यू काय असतात ट्रू. आणि हे कशासाठी मुलांना पी डबल इम्प्लाइज क्यू साठी. तर हा झाला ट्रूथ टेबल. काय झाला ट्रूथ टेबल. पुन्हा एकदा सांगतो काय सांगितलं ऑर. ऑर म्हणजे फॉल्स फॉल्स फॉल्स, अँड ट्रू ट्रू ट्रू, सिंगल इम्प्लाइज ट्रू फॉल्स फॉल्स, डबल इम्प्लाइज फॉल्स ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, अदरवाईज सगळ्या व्हॅल्यू काय ट्रू. लक्षात ठेवा. आता आपल्याला एक्झाम्पल करायचे आहेत युझिंग ट्रूथ टेबल. काय करायचे युझिंग ट्रूथ टेबल. आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. आता बघा कसे. फॉर एक्झाम्पल दिलेलं मुलांना तुम्हाला. एक्झाम्पल नंबर फर्स्ट एक्झाम्पल आहे पी अँड क्यू इम्प्लाइज निगेशन ऑफ क्यू. काय दिलेलं निगेशन ऑफ क्यू. तर सगळ्यात पहिले याला काय करायचं पार्ट मध्ये लिहायचं. तर पहिले पी क्यू कंपल्सरी. मग नीट ऑब्झर्व करा निगेशन कशाचा दिलेला मुलांना क्यूचा. तर निगेशन ऑफ क्यूच लिहायचं फक्त. जर पी पण दिला असतं तर पी लिहिलं असतं. आता ब्रॅकेट बघायची. ब्रॅकेट कोणकोणते दिलेले आहेत मुलांना पी अँड क्यू. आणखी कोणता ब्रॅकेट दिसतोय का नाही मग उरला प्रश्नच. मग काय लिहिणार पी अँड क्यू सिंगल इम्प्लाइज निगेशन ऑफ क्यू. मग ट्रूथ टेबल ड्रॉ करा. आता याचं काय होईल मुलांना टी टी एफ एफ
क्यू काय दिलेला मुलांना आपल्याला, टी एफ टी एफ. निगेशन ऑफ क्यू, निगेशन ऑफ क्यू काय होईल मुलांना, फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू. बरोबर आहे. आता अँड ची कंडिशन काय सांगितलेली मुलांना मी, अँड ची कंडिशन सांगितलेली तुम्हाला, ट्रू 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 असतं, बाकीच्या सगळ्या व्हॅल्यू काय असतात मुलांना, फॉल्स. जोपर्यंत ट्रू ट्रू येणार नाही तोपर्यंत आपण काय लिहिणार, फॉल्स. बरोबर आहे. नेक्स्ट आता आपल्याला रीड काय करायचं, निगेशन ऑफ क्यू. निगेशन ऑफ क्यू चा टेबल हा आहे, तर इकडनं इकडे रीड करायचं. इथेच खूप जण फसतात की कुठून कुठं वाचायचं हेच विसरून जातात, मग उत्तर लिहून येतात, म्हणतात सर आम्ही इथं सगळं बरोबर केलं होतं मग मार्क्स कुठे गेले, तर ते मार्क्स इथे जातात. आता बघा वाचताना कसं वाचणार, ट्रू फॉल्स कसं वाचणार, इकडे इकडून इकडे. पण मी सिंगल इम्प्लायची कंडिशन एकच सांगितलेली, ट्रू फॉल्स फॉल्स असतं, अदरवाईज सगळ्या व्हॅल्यू काय असतात, ट्रू. जर तुम्ही उलट वाचलं असतं फॉल्स ट्रू तर ते ट्रू आलं असतं, म्हणजे तुमचं उत्तर पूर्ण चुकलं असतं, लक्षात ठेवा. सिमिलरली इकडून इकडे वाचा मुलांना, फॉल्स ट्रू काय होईल मुलांना, ट्रू. फॉल्स फॉल्स काय होईल, ट्रू, कारण की फक्त ट्रू फॉल्स फॉल्स असतं, अदरवाईज सगळ्या व्हॅल्यू काय असतात, ट्रू. फॉल्स ट्रू काय होईल मुलांना, ट्रू. हा हे भेटलं तुम्हाला फायनल सोल्युशन. कळालं. आणखी एक एखादं एक्झाम्पल घेऊ, काय टेन्शन नका घेऊ. एक्झाम्पल नंबर सेकंड, एक्झाम्पल नंबर सेकंड एक्झाम्पल आहे मुलांना, पी सिंगल इम्प्लाइज क्यू और निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. सगळ्यात पहिले आपल्याला काय काय व्हॅल्यू पाहिजे मुलांना, पी क्यू कंपल्सरी लिहा. आता बघा निगेशन कशा कशाचं लागतंय, पीचं पण लागतंय आणि क्यूचं पण, ते दोन्ही व्हॅल्यू लिहा. निगेशन ऑफ पी निगेशन ऑफ क्यू. नेक्स्ट पी इम्प्लाइज क्यू पाहिजे. आता ब्रॅकेट पकडा पहिले पहिल्यापासून, तर पहिला ब्रॅकेट काय मुलांना, पी इम्प्लाइज क्यू. नेक्स्ट ऑब्झर्व करा, आपल्याला काय पाहिजे मुलांना, निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. जर कधी जागा नसेल तुमच्याकडे पुढे लिहायला, तर मॅथ्स मध्ये असेल तर त्याला नंबरिंग देतात 1 2 3 4 5 6 7. मग नीट ऑब्झर्व करा, प्रश्न काय पुढचा, 5th और 6th. बरोबर आहे की नाही, 5th और 6th असं पण लिहितात. मग आता त्याला कसं करणार, सॉल्व्ह करा. मला सांगा पी ची व्हॅल्यू काय मुलांना, ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. क्यू ची व्हॅल्यू काय मुलांना, फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू. निगेशन ऑफ पी काय होईल मुलांना, फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू. नेक्स्ट इथे काय होईल, एफ टी. आता सिंगल इम्प्लाइजची एकच कंडिशन सांगितलेली, टी एफ एफ असतो बघा. हो चुकीचं लिहिलं ना तर निगेटिव्ह क्यूचं, क्यू चुकीचं लिहिलं. क्यू काय बेटा, टी एफ टी एफ आणि निगेशन क्यू आहे एफ टी. आता बरोबर आहे, निगेशन ऑफ पी बरोबर आहे, एफ एफ टी टी एफ टी एफ टी. आता बरोबर आहे बेटा. ओके. सिंगल इम्प्लाइजची कंडिशन काय सांगितली, टी एफ एफ असतो, तर टी टी काय राहील मुलांना, टी एफ काय राहील मुलांना, एफ. नंतर एफ टी काय राहील मुलांना, टी. आणि एफ एफ पण काय राहील, टी. बरोबर आहे. आता निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. अँड ची कंडिशन काय सांगितलेली मुलांना, अँड मध्ये कंडिशन सांगितलेली टी 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 असतो, बाकी सगळ्या व्हॅल्यू फॉल्स असतात. मग एफ एफ काय होईल मुलांना, एफ एफ टी काय होईल मुलांना, एफ टी एफ पण काय होईल मुलांना, एफ. आणि टी टी काय असतं मुलांना, टी. बरोबर आहे की नाही, अँड मध्ये. आता दोघांचा आर घ्यायचा, कोणता कोणता टेबल नंबर 5th आणि 6th चा आर घ्यायचा. आर मध्ये कंडिशन काय, फॉल्स 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 असतं, अदरवाईज सगळ्या व्हॅल्यू ट्रू असतात. तर ट्रू फॉल्स काय होईल मुलांना, ट्रू फॉल्स काय होईल, त्याच्यामध्ये होईल ट्रू. फॉल्स फॉल्स काय होईल, फॉल्स. ट्रू फॉल्स काय होईल मुलांना, ट्रू. आणि ट्रू ट्रू काय होईल मुलांना, ट्रू. बघून घ्या एकदा. चल नेक्स्ट एग्जाम्पल नंबर थर्ड. एग्जाम्पल नंबर थर्ड है बच्चों, निगेशन ऑफ पी आर क्यू डबल इम्प्लाइज
निगेशन ऑफ, अब यहाँ पे मजा है, निगेशन ऑफ पी एंड क्यू प्रॉपरली करू. हो सर आले. गुड. चेक करा, मी सॉल्व करतो, तुम्ही क्रॉस व्हेरीफाय करा उत्तर बरोबर आहे. सगळ्यात पहिले आपल्याला पी क्यू लागणारच. आता निगेशन कशाचं लागतंय, फक्त निगेशन ऑफ पी. नेक्स्ट ब्रॅकेट लिहा मुलांनो, निगेशन ऑफ पी ऑर क्यू. नेक्स्ट इथे ब्रॅकेट दिसतोय पी अँड क्यू, पण त्या पी अँड क्यूचं आपल्याला पुन्हा निगेशन पाहिजे. नीट ऑब्झर्व करा, बाहेर निगेशन साईन दिलेलं आहे, म्हणजेच निगेशन ऑफ पी अँड क्यू. नेक्स्ट मी नंबरिंग देतोय, खूप मोठी हे झाली, 1 2 3 4 5 6. मग मला सांगा ही इक्वेशन किती आहे, इक्वेशन फोर्थ डबल इम्प्लाइज कशा सोबत करावं लागेल मुलांना, 6th वाल्या सोबत, बरोबर आहे. मग लिहा, आता ड्रॉ करा फक्त, बाकी काहीच. पी ची व्हॅल्यू काय दिलेली मुलांना आपल्याला, टी टी एफ एफ. क्यू ची व्हॅल्यू काय दिलेली मुलांना, टी एफ टी एफ. निगेशन ऑफ पी सांगा मुलांना, एफ एफ टी टी. निगेशन ऑफ पी आणि यांच्यामध्ये काय करायचं मुलांना, ऑर. ऑर ची कंडिशन काय, फॉल्स 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 असतं. तर ट्रू फॉल्स काय होईल मुलांना, ट्रू फॉल्स होईल ट्रू, फॉल्स फॉल्स होईल फॉल्स, ट्रू ट्रू होईल ट्रू, आणि फॉल्स ट्रू पण काय होईल मुलांना, ट्रू. नंतर अँड ची कंडिशन काय असते मुलांना, अँड म्हणजे टी 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 असतो, बाकी सगळ्या व्हॅल्यू काय असतं, फॉल्स. याच्यामध्ये बघावं लागेल तुम्हाला, टी टी काय असतो मुलांना, टी टी एफ काय असतो मुलांना, एफ एफ टी काय असतो, एफ 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 पण असतो एफ. याचा निगेशन काय होईल मुलांना, एफ टी टी टी. आता फोर्थ कॉलम कुठे दिसतो मुलांना तुम्हाला, हा, आणि 6th कॉलम याच्यामध्ये डबल इम्प्लाइज. पण डबल इम्प्लाइजची कंडिशन काय सांगितलेली, टी एफ आणि एफ टी एफ असतं, बाकी सगळ्या व्हॅल्यू काय असतात, ट्रू. मग टी एफ काय होईल मुलांना, एफ एफ टी काय होईल मुलांना, एफ टी पण होईल एफ, टी टी पण होईल टी, आणि टी टी पण काय होईल मुलांना, टी. चेक करा एकदम. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 4 करा बच्चों. एग्जाम्पल नंबर 4, negation of P implies Q, or negation of Q implies P double implies P. बरोबर लटरायच. ठीक आहे, मी पण सॉल्व करतोय ना, जे तुम्हाला क्रॉस व्हेरीफाय करायला सोपंच आहे. सगळ्यात पहिले P Q, negation of P, negation of Q, negation of P implies Q. Next, negation of Q double implies P. Next मी याला नंबरिंग देऊन टाकतो, 1st, 2nd, 3rd, 4th, 5th, 6th. 5th or 6th हा झाला 7th, जस्ट तुमचा ओरिजिनल एक्झाम्पल. आता इथे टी टी एफ एफ टी एफ टी एफ. नेक्स्ट एफ एफ टी टी एफ टी एफ टी. निगेशन ऑफ पी, निगेशन ऑफ पी इथे आहे, आणि इम्प्लाइज क्यू म्हणजे तुम्हाला असं रीड करावं लागेल, एफ टी काय होईल मुलांना, एफ 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 काय होईल मुलांना, इकडनं इकडे रीड करावं लागेल, एफ एफ पण एफ होईल, सॉरी एफ एफ टी होईल ना, कारण की त्याच्यात फक्त टी एफ एफ असतो, आपण टीच होईल, आपण काय होईल टीच. नंतर टी टी काय होईल मुलांना, टी, आणि टी एफ एफ होईल, बरोबर आहे. नेक्स्ट निगेशन ऑफ क्यू, निगेशन ऑफ क्यू कुठे मुलांना, मी याला वेगळा कलर वापरतो. निगेशन ऑफ क्यू हा आहे आणि पी हा आहे, आणि याच्यामध्ये डबल इम्प्लाइज, तर डबल इम्प्लाइजचा काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही कसंही रीड करा. मग टी एफ काय होईल मुलांना, टी एफ त्याच्यामध्ये होईल एफ
टी टी का होईल मुलांना टी, नेक्स्ट एफ टी का होईल मुलांना एफ, आणि एफ एफ पण का होईल मुलांना त्याच्यामध्ये टी. आता दोघांचा ऑर घ्यायचा. ऑरची कंडिशन का मुलांना, ऑरची कंडिशन फॉल्स 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 असतो. अदरवाईज सगळ्या व्हॅल्यू काय असतात मुलांना, टू, ट्री, टी, टी, टी. सगळ्यांचं उत्तर टी आलंय का, चेक करा एकदा. मी तुम्हाला होमवर्क सांगतो, तो होमवर्क करायचा सगळ्यांना. होमवर्क आहे एक्सरसाइज 1.2 क्वेश्चन नंबर फर्स्ट, मतलब फर्स्ट, सेकंड, फिफ्थ, सिक्स्थ, सेवंथ, बस एवढे 5 एक्झाम्पल करायचे तुम्हाला आज. बस एवढी मेहनत घ्या. आणि एक्सरसाइज कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिट ते वाले पण क्वेश्चन ट्राय करा, त्याची पण प्रॅक्टिस होईल तुमची. लागेल बरं, एवढं एक्झाम्पल करा बस झालं.